आहे मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या संदर्भामध्ये। आणि आजचा आपला विषय असणार आहे खळबळजनक म्हणजे मराठ्यांचे शत्रू मुसलमान नाही तर मग शत्रू कोण। या आजच्या बोलबिंदास बोल विषयामध्ये आपण मराठ्यांचे शत्रू मुसलमान नाही तर कोण या मथळ्याखाली आजचं खास करून व्हिडिओ चित्रीकरण करणार आहोत। आपलं फेसबुक परिवाराचं सहर्ष स्वागत मी प्रथमतः करतो। आपण लाखोच्या संख्येने आपलं बोलबिंदास बोल हा विशेष कार्यक्रम आपण पाहत असतात आणि भरभरून आपण त्याला कौतुक देखील करत असतात। आणि आजचं आपण निर्भीड निष्पक्ष पद्धतीनं म्हणणं मांडणार आहोत। संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी गेली अनेक दशकापासून मराठ्यांचा जो धूळ खात पडलेला विषय जो होता आणि त्या विषयावरती अनेक नेत्यांनी राजकारण करून गर्भश्रीमंत झाले, काही मुख्यमंत्री झाले तर काही उपमुख्यमंत्री झाले तर काही आमदार झाले तर विविध पक्षाचे करोडपती अरबपती लोक झाले, परंतु मराठ्यांचा प्रश्न कुणीही मार्गी लावला नाही। परंतु संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी जो हैदराबाद गॅजेट लागू करून घेतला आणि देवेंद्र फडणवीस सरकारला शेवटी झुकायला लावलं असं देखील अनेक जण म्हणू लागलेले आहेत। आणि आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातील अनेक मराठ बांधवांच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी बिंबवल्या गेल्या की आपला खरा शत्रू हा मुसलमान आहे, मुसलमान आपला वैरी आहे, मुसलमान या देशाशी गद्दार करणारा वर्ग आहे आणि मुसलमानाबद्दल आपल्याबद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूती आपलेपणा जिव्हाळा आदर्श आपलेपणा कुणीही आजपर्यंत मराठ्यांनी बाळगू नये यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये विष पेरल्या गेलं आणि ते विष पेरल्या गेलं आणि ते विष निघत नव्हतं। परंतु आजच्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी जेव्हापासून या आरक्षणाची थिणगी मराठाच्या बाबतीमध्ये टाकली आणि त्या थिणगीचा पेट हळूहळू घेत महाराष्ट्रभर या वणवा पेटला आणि अक्षरशः जेव्हापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी आरक्षण या मराठ्यांना मिळावं यासाठी सगळ्यात पहिले साथ दिली असेल तर ती म्हणजे आहे मुस्लिम बांधवांनी दिलेली साथ आहे। जेव्हापासून मनोज जरांगे यांनी आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण केलं, त्या आमरण उपोषणाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून सर्वाधिक पाठिंबा दिला असेल तर तो म्हणजे आहे मुस्लिम बांधवांनी दिलेला पाठिंबा आहे। मग आताचं 5 दिवसाचं जे आमरण उपोषण चाललं आंतरवाली सराटी पासून ते मुंबई पर्यंत आझाद मैदानामध्ये जे भगवं वादळ जे धडकलं मुंबईमध्ये, तर भगवं वादळ जेव्हा धडकलं आझाद मैदानावरती तर गेल्यानंतर तिथं पहिल्यांदा पाणी बंद करण्यात आलं या मराठी बांधवांसाठी। पाणी बंद करून या मराठ्यांना आवळता नाही आलं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारी दुकानं खानावळ सर्व काही बंद करण्यात आली। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या मराठा बांधवांना देखील अपमानाची वागणूक देण्यात आली। तिथलं जेवणाची व्यवस्था देखील मराठ्यांना बंद, दरवाजे